नामवाचे श्रवण कीर्ती पावले चित्ते समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल पाणुंबा करू प्रधान नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुराज सुरुवात यांचे केले स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंजू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार प्रस्तुत प्रसंग सेवेसाठी निवडलेला भाऊ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे एकनिष्ठ शिष्य असणारे गुरुभक्त निळोबार यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आपल्या जीवनामध्ये आपला काळ सार्थक करण्यासाठी किंवा परमार्थासाठी लागणारी महत्त्वाची 3 साधनं सांगणार विठ्ठल सेवेला सुरुवात करायच्या अगोदर थोडासा पर्याय द्यायचा आपल्या लहानशा गावामध्ये साराभातप्रमाणे आयोजित केलेला दिव्याने भव्य स्वरूपाचा सोहळा खंडहरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पुणे झालेल्या भूमीमध्ये संत निवृत्तनाथ महाराज समाधी परिसरामध्ये भगवंतांच्या कृपेने हरिभक्तीपर्यंत परमपत्नी परमपूज्य माधव बाबा गोडे मठाधिपती गजपुरीकर यांच्या आशीर्वादाने तसे आता रती महारथी गुणीजन मंडळ उपस्थित आहेत. महाराष्ट्रात मृदंगाचे महामेरू महागुरू आमचे ज्ञानेश्वर महाराज चव्हाण महाराष्ट्रात उत्कृष्ट गायक संगीतरत्न भजन सम्राट आपल्या गावातील सतीश महाराज मते महाराष्ट्रात उत्कृष्ट गायक संगीतरत्न भजन सम्राट आमचे रोहिदास महाराज मते महाराष्ट्र सगळ्याची नावं माहीत नाहीत बरं का बघा कुठं नाव महाराष्ट्रात उत्कृष्ट गायक संगीतरत्न भजन सम्राट आमचे मोहन महाराज पगार उत्कृष्ट गायक आमचे पांडुरंग महाराज मृदंगाचे महावीर आमचे समाधान महाराज उत्कृष्ट गायक सागर महाराज निनावीकर निनावी म्हणजे गावाचंच नाव आहे नंतर पुन्हा निनावी म्हणजे महाराष्ट्रात प्रसिद्ध उत्कृष्ट गायक संगीतरत्न आमचे बोराडे महाराज मला वाटतं भानदास महाराज बोराडे अनिल महाराज आमचे शांताराम महाराज ते गावातील आमचे अरुण महाराज शिंदे ज्ञानेश्वर महाराज सहाने आमचे उत्तम महाराज भागवत हार्मोनियम वादक आमचे बाळासाहेब महाराज परिसरातील विशेष उपस्थिती आमचे रामदास महाराज सहाने रमेश महाराज नातेज वाडी वरेकर भजनी मंडळ आमचे विष्णू महाराज सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजची ही सेवा सर्व गावकरी मंडळांच्या प्रेमास्तव आमचे रोहिदास महाराज मते कार्यक्रमाचे यजमाने धनाजीराव कारभारराव मते पाटील श्रीकृष्ण दूध डेअरी तसेच दशरथ तुकारामराव मते सगळ्यांच्या प्रेमास्तव तुमच्या दर्शनाचा मला मिळालेला आहे. कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला. 25 वर्षाचा काळ लोटला म्हणून अभंग त्याने मला आणतो. एवढी ही गर्दी, हे मंडप, हे स्पीकर, हे नियोजन, कोटी कोटी धन्यवाद आहे तुम्हाला सगळ्यांना. उदंडाई आरोग्य प्राप्त हो. असं धार्मिक सामाजिक कार्य नाही येणाऱ्या 25 वर्षामध्ये सुवर्ण महोत्सवसुद्धा असा तुमच्याच हाताने धूमधडाक्यात साजरा हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आम्ही असावं त्यावेळेला असं वाटतं. सगळ्यांची उपस्थिती सेवा सज्जन हो बाय बापा निळोबर आहे. या अभंगामध्ये परमार्थासाठी लागणारी महत्त्वाची 3 साधनं सांगतात. ऐका. वाणीनं देवाचं नामस्मरण, कानानं देवाची कीर्ती श्रवण करणं आणि चित्तामध्ये त्याचे समान पाय धारण करणं. मग ज्यांच्या वाणीमध्ये सतत देवाचं नामस्मरण, जे कानानं देवाची कीर्ती श्रवण करतात, ज्यानं चित्तामध्ये समान पाय धारण केले, खऱ्या अर्थाने त्यांचा काळ सार्थक होतो. परमार्थामध्ये साधनं भरपूर आहेत, पण त्या साधनानं काळ सार्थकच होईल असेल. किती साधने आहेत. योग याग जप तप ध्यान धारणा. उलट ज्ञानेश्वर महाराज सांगतात काळ सार्थक होणार नाही, पण दांभिकपणा निर्माण होईल. योग याग विधी
भरपूर आहे पण काळ सार्थकच होईल असं नाही. वायाची उपाधी दंभधर्म बघा योगाच्या वाटा जे निघाले का सुबटा तया दुखाचा ते शेल वाटा तपासी ते मन करू पाय घात तरुणी सांगत इंद्रियाचा करिता जपत ते काम क्रोध खवळती करिता तीर्थाटने अहंकाराची म्हणून निळोबराय सांगतात ह्याची परमार्थ साधन परमार्थ साधन मुखी नामाने हृदय ध्यान. ऐका काही माणसं साधना करतात क्रिया करतात ती सामान्य आहे आणि काही विशेष क्रिया आहेत. सामान्य क्रिया कोणती आहे? आहार निद्रा आणि मैथून. विशेष क्रिया कोणती आहे? वाणीने देवाचं नामस्मरण आणि कानानं देवाची कीर्ती श्रवण करणं. आणि विशेष क्रिया ही माणसाच्या जन्मात घडते. याच देही घडे देवाचे भजन म्हणण्यापेक्षा देवी दिला देह पण त्याचा दुरुपयोग केलेला. उत्तरार्थ आहे तो या झाला फाटा बाजिकेचा. नाथ महाराज भागवतात हे सांगतात निदात्मप्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी देवाचा विश्वास पडवणी विशेषवणी निजपताने विश्वासघात केलाय. नरदे भजनासाठी मिळाला आणि भजनच करायचं नाही म्हणल्यावर वस्तू मिळवणं उपयोग नाही. बरेचसे विनोद 25-26 कॅसेट आहेत बाजारामध्ये. बऱ्याच लोकांच्या मोबाईलमध्ये 10-20 कीर्तने त्याच्यात विनोद ऐकले असतील किंवा 150 गोष्टीचं पुस्तकं वाचलं असेल वाचा ऐका बघा. फक्त विनोद हसण्यावारी नेऊ नका. मी सिद्धांत पटण्यासाठी दृष्टांत सांगतो. नरदे भजनासाठीच मिळाला आणि जर भजनच करायचं नसेल मग वस्तू मिळून तरी काय उपयोग आहे? एक माणूस नाशिकला गेला बाजारात तर वाटलं छत्री विकत घ्यावा. मला दुकानदार छत्री दाखवा. त्यांना 5-6 नमुने दाखवले. नंबर 1 कोणती आहे सांगा ना. दुकानदार मला हे घेऊन जा. 1 नंबर छत्री गॅरंटी 15 वर्षाची. 15 वर्षात फाटली तुटली मोडली नवीला नवी देणार. फक्त त्या छत्रीला थोडी काळजी घ्या. त्याला 2 गोष्टीला जपायच्या. कोणत्या गोष्टीला जपायचं? ऊन लागू द्यायचं नाही पावसात भिजू द्यायचं. आता का देव घरात व्हायला नाही देव ती छत्री वस्तू ज्या कामासाठी घ्यायची त्याच्यासाठीच वापरायची नाही. मी घ्यायचीच कशाला? अरे तसा नरदे भजनासाठीच मिळाला महाराज. आणि भजनच करायचं नसेल जन्म लावून तरी काय उपयोग आहे? ते ठेवून केले काळजी
असा नरदे म्हणून आपण जर परमार्थ केला नाही, तुम्हाला जन्माला येऊन तरी काय उपयोग? येथे केले काही विठ्ठल नाही आठविला, आरे मुडा भागी हिना गेलाचे पत ना मोहरमे. माय बापा, पवित्र असा नरदे म्हणून आपण जर परमार्थ केला नाही ना, आपल्याला यमाच्या बदकेशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. हरिमन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा. ऐका, ही वस्तू मिळून ह्याचा फायदा करून घेतला नाही, तुम्हाला यमाचेच बदके खावं लागते. एक उदाहरण सांगतो. एक वाडीवरून माणूस इथं मोरमेला रात्री जेवायला येत होता. नाण्यामध्ये 4 जण चोरांनी अडवलं त्याला. पैसे नेले, सोनं नेलं, आलं गावात रडत. एक मार लागला, डोकं फुटलं. आमचे संपतरावमध्ये वाटल्यासारखी तो होते. म्हणजे काय झालं काय ते वाडीवर नेतो त्या नाल्यामध्ये मारलं ना चोरानं. पैसे नेले, सोनं लय मारलो. आणि हे म्हणजे कमाल आहे तुझी, तुझं पिस्तूल होता ना, अन्न पण तुला म्हणून परत नेतो ते नाही. तुला काय दिवाळीच्या टेकड्या वाजवायला देत. तसा हा नरदे रूपी पिस्तूल मिळालेला असून सुद्धा ह्याचा वापर नाही करा. त्याचं काळ रूपी द्वाराचे बदके आमच्या काय बापाचं चाललं. अवघे मी म्हणतो, महाराष्ट्रात गाठलेला पहिला महाराष्ट्र केसरी, ज्याला कुस्ती खेळण्यासाठी जोडच नाही, अशा माणसानं कुस्तीच्या फडावर कुस्ती जिंकली आणि गावाकडे निघाला. एक लहानसं आपलं नागेशवाडीसारखं गावाचं पार्कवाडीसारखं गाव होतं. तिथल्या 10-12 पोरांनी अडवलं बारकाल्या पैलवानाला आणि असा मारला का नाही, तोंड सुजेपर्यंत मारला. घरी आल्यावर पत्नीनं बघितलं. ती म्हणते, अहो हे तोंड सुटलं आणि मातीनं भरले, हे हाल अगं ती वाडी नाही का गं? तिथल्या 10-12 पोरांनी अडवलं आणि मारलं मला. पत्नी म्हणते, कमाल आहे, तुम्हाला सांगायला तरी शोभतं का? एवढं मोठं धड धाकड शरीर दिलंय देवाने, एवढी ताकद आहे अंगात, आणि बारकाल्या पोरांनी मारलं म्हणून सांगता तुम्ही त्यांना प्रतिकार करावं का नाही? मूर्खच म्हणला. अगं माझ्या कुस्तीला 10,000 रुपये बक्षीस असते, फुकट मारायला का मोकळं का? आमच्या का बापाचा चाललं. हा नरदे मिळून सुद्धा जर ह्याचा वापर करायचा नाही तर यमाचे बदके आमचं काय चाललंय? तुम्हाला सांगू, पवित्र असा नरदे मिळून आपण जर परमार्थ केला नाही तरी ही न पसो. नरदे मिळाला ना, मग साधे नारायण. आणि हे जर केलं नाही तुम्ही, नाहीतरी ही न पसवणी पोस नाही पायी चारी, मनुष्य परी कुतरी ती नाहीतरी काय थोडी, स्वान सुकारी बापुडी खंती ते न करा, कोणे गाडव कुतारा साधून मनुष्यपणा, जो न साधे ब्रह्मज्ञाना तो नांडा गर्दवदाना. किती बोलावं हो. अहो परमार्थानं करायला कुत्र्या मांजराची जनावराची उपमा दिली. खरं सांगू, त्याच्यापेक्षा कमी उपमा नव्हती द्यायला, म्हणून कमीत कमी जनावरीची तरी दिली. आज त्याच्यापेक्षा खालचा दर्जा तरी कोणता द्यावा? एक पोरग 5वीला सगळ्याच विषयामध्ये नापास झाला. सरने काय केलं, प्रत्येक विषयामध्ये त्याला 0 मार्क दिले, 0. आणि त्याच्या वडिलांना रागच आला. मुलाला बरोबर घेतलं, शाळेत गेले. म्हणजे सर, आमच्या मुलाला तुम्ही परीक्षेमध्ये 0 मार्क का दिले? हे सर म्हणले त्याच्यापेक्षा कमी देता येत नाही म्हणून दिले. आता 0पेक्षा कमी तरी काय द्यावं हो? अहो तसं आता परमार्थ करणाऱ्या जनावरांची उपमा का दिली? त्याच्यापेक्षा कमी तरी कोणती द्यावा? जाऊ द्या. अहो जेवढे आम्ही कीर्तनकार्यात लोकांना हात जोडून पाया पडून सांगतो, महात्म्य नाही, कुत्र्या मांजराच्या बऱ्याच उपमा दिल्यात. पण समाजात काय अशी कोटके माणसं आहेत महाराज, रमेश महाराज. काही बोला, काही वाटत नाही, पण लक्षात ठेवा, आम्ही आता बोलल्याचा जरी तुम्हाला पश्चाताप झाला नाही, खरं तुमच्या अनुभवाला आल्यानंतर आज बोलल्याचं वाईट तुम्हाला पुन्हा वाटणार. निळबराय सांगतात, सांगत आता वाटे बरे पण भोगिता खरे जाणवे. आज तुम्हाला पटणार नाही. एका सरदारजाने शेजाऱ्याला मारलं होतं, त्यानं कोर्टात केस केली. मग सरदारजीला विचारलं कोर्टामध्ये, तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला मारलं म्हणलं साहेब. अहो भयंकर मारलं. अहो पण का मारलं? मला टुक्कर म्हणला होता. आणि कधी म्हणला होता? 3 वर्षापूर्वी. पण त्याच वेळेला का मारलं नाही म्हणलं साहेब, तेव्हा मी टुक्करच बघितले ना, आता बघितल्यावर कळालं. आणि पुन्हा वाईट वाटून काय हो, आज आम्ही सांगतो तेव्हा पटत नाही. आणि वेळ मी म्हणतो, नाशिकलाही बाजारात बाई पेरू घेऊन आली, तुम्ही काय इकडे जांबाला पेरूच म्हणते माहिती नाही म्हणा. आणि ते काय झालं, एका माणसाला नजर चुकीनं त्या बाईच्या समोरचा पेरू चालला आणि पळून चालला. त्या बाईनं बघितलं, ती बाई पळतच गेली भर बाजारात. त्या माणसाला पकडलं आणि पायातली चप्पल काढली. सगळ्या लोका देखत इतका मारला तो, इतका मारला
त्या चपलीचे 2 तुकडे झाले. तेव्हा तिनं मारायचं बंद केलं आणि दुकानात जाऊन बसलं. आमच्या मुद्रक साहेबासारखे तिथून चालले. त्याला म्हणजे काय मूर्ख माणूस आहेस, 5 रुपयाचा पेरू असेल, मग 5 रुपयासाठी एवढ्या भर बाजारात इज्जत घालायची काय गरज होती. मला माझं काय केलं, तिचीच चप्पल तुटली. आता ह्याच्यापेक्षा बिनराजा माणूस सापडला. पोटकेपणाचा कळ झालं ना, वाईट वाटतं. महाराज लक्षात ठेवा, नैवेद्य आपल्याला मिळाला, कळाला नाही आणि कळाला तो 33 कोटी देवाला. मग यह लोकीचा दे देव चिताती पाहे आस करीती ब्रह्मादे देखुनी वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा स्वर्गीचा आम्हाला येथे नरद्याची इच्छा करता जो तुम्हा आम्हाला मिळाला कळाला. आणि खरं सांगू बाप, नरद्याचं महत्त्व जर लोकांना कळालं असतं ना, लोकांना पापही केलं नसतो. हे का आता सुज्ञाकडे लोक शंका घेतील, इंगळे मारा. देव शरीरामध्ये अजिबात घाण नाही. आपल्या शरीराचा विचार केला, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीचे तारण नाही या पवित्र. अशा नासक्या कुचक्या घाणेरड्या नरद्याची इच्छा देव करतीलच कशाला. बरं स्वर्गात काय कमी, जे ताम्ररत्न सिंहासन, ऐरावतासारखे वन, राजधानी वन अमरावती, जे तवळगे देव पायका, संद चिंतामणीच्या भूमिका, विनोद वनवाटिका सुरतरूच्या, अशी वस्तुस्थिती असणं काय इच्छा करतात. त्याचं कारण या नरद्याचं महत्त्व त्यांना कळालं आणि आपल्याला नुसतं मिळालं. नाहीतरी बघा, नाही त्या माणसाला महत्त्व कळतं. घरामध्ये 2 नवरा बायको उभा होते. 40 वर्ष झालं होतं त्यांच्या लग्नाला, 40. तरी पत्नी असं सारखं बघायला नवऱ्याकडे, सारखं पापणीच खाली पडू जाणार. ते म्हणा 40 वर्ष झालं म्हणलं लग्नाला, सारखं काय बघते का नवीन लग्न झाल्यासारखं. ते म्हणते नाही, तुमच्या डोक्यावरती केस सगळे पांढरे झाले. आणि आता तुम्हाला वाईट वाटत तर नवरा म्हणला, कोण म्हणता का वाईट वाटतं. अगं पांढरे केस खूप चांगले असते. ती म्हणते माय, पांढऱ्या केसाला कुणीतरी चांगलं म्हणाल का. तो मला टक्कलाला विचार, म्हणजे कळेल तुला काय. नरद्याला कोणी चांगलं म्हणेल का अशी शंका ना, मग देवाला विचारा ना तुम्ही. अहो देव द्या सोडून 33 कोटी देवांचा राजा इंद्र, तो सुद्धा या नरदेवाची इच्छा करतो. देव बापुडे ते किती स्वयं प्रजापती नरदेवांची. म्हणून माय बापा भाग्यवान आहेत आपण. कलियुगे नरदेव प्राप्ती अति दुर्लभ भगवत भक्ती, धन्य धन्य संत संगती, देव वांछिती मृत्यू लोका. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या जीवनात आपला काळ सरकत राहतो. काळ थांबत नाही. काळ कधी कोणाची वाट बघत नाही. फक्त नरद्यात आल्यानंतर तो आपल्याला सार्थक करावा लागतो. मग काय केलं पाहिजे. नाम
BSNL रेंज आहे समजा. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात काय करायला पाहिजे. नाम वाचे श्रवण कीर्ती ऐका माय बापो. पहिलं साधन आहे वाणीने देवाचं नाव घेणं. आता पहिली गोष्ट वाणीला देवाचं नाव येण्यासाठी पुण्य पाहिजे आणि दुसरी गोष्ट वाणीला सवय लावायला पाहिजे. पहिली गोष्ट पुण्य पाहिजे. धन्य जगे तो जे काय रंगी राम हा उच्चार तरीचे वै शिवाचे अनंतात जन्मीचे होईल पुण्य जन्म जन्मीचे असेल पुण्य सामुग्री तरेचे दिमाग्री नामे श्रीरामाचे जयाचे वाच्य पुढा भोजे अखंड नामनाथता सीमाचे जे जन्म सहस्त्री ओळखीचे एक वेळ मुखाशी या वयात तिळते पुण्य साचा पडे तरी बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचे सातोडीन समागम घडे संतांचा बहुता जन्मीचे संचे जरी सबळ होई बहुत तरी तळे हरिभक्त कृपावंत माने करंटे कपाळ ज्याचे नामाने परमार्थ करणं पापी माणसाचं काम नाही. तुम्हाला गणित सांगतो. काही लोकांनी सांगितलं मोरंबेला नाम सत्ता चालू आहे. आमचे मते पाटील परिवाराची पंगत आहे तिकडे त्याला जेवायला म्हणतो नाही जेवण्याची इच्छा नाही. अहो खूप सुंदर जेवण केलं वारकऱ्यासाठी. ते म्हणतो नाही हो जेवण्याची अजिबातच इच्छा नाही. ते माणूस मला काय झालं इच्छा नाही. काय म्हणला 2-3 दिवस झालं माझ्या अंगामध्ये थंडीन ताप आहे आणि अंगात ताप आटल्यामुळे तोंडाला चव नाही म्हणून जेवण्याची अजिबात इच्छा नाही. काय इच्छा नाही अंगामध्ये ताप आहे. तसंच कोण सांगितलं इंग्लिश महाराजात कीर्तन चला ना तिकडे ऐकायला कोणतं नाही इच्छाच नाही. का नाही अंगामध्ये पाप ताप आटल्यानंतर परमार्थाची इच्छा नाही आणि आपली जेवण्याची इच्छा नाही. पाप आटलं कुणी उठवून भजन करा एवढं सोपं नाही हो. काय काय म्हणतात इंग्लिश महाराज परमार्थाकडे सध्या गर्दी दिसत नाही. कोणी सांगितलं तुम्हाला गर्दीचा परमार्थ. अरे परमार्थ भाग्यवान आणि पुण्यवान लोकांचा. आमचा वडवणी तालुका तुम्ही बघितला नाही का कापड दुकानात बसलो होतो. एक सुशिक्षित शिकलेला माणूस पण नास्तिक म्हणलं दर्शन घ्यायचं काहीच कारण. समोरासमोर पुढच्या गादीवर बसला. मला म्हणतो इंग्लिश महाराज काय चाललं. म्हणलं बरं तुम्हाला सप्ताहामध्ये तुमच्या कीर्तनाला काय फार गर्दी नसती. मला लय झाला 1000-2000 लोक असतात. परवा तमाशा आला होता म्हणला बाजारात 10,000 लोक होते. काय ताकद आहे म्हणलं त्या लोकांची समाज खेचण्याची. म्हणलं साहेब वाईट वाटायचं काय कारण आहे म्हणलं कारण जिथं घाण असेल तिथं माश्या जास्त बसतात. एक 5 मिनिट सुद्धा थांबलं नाही माझ्यापाशी कारण तमाशा बघायला गेलं ना ते. कुणी उठून भजन करा एवढं सोप आहे. अनंत जन्मी Hallelujah!
हजारो जन्मात केलेल्या परमार्थाचं पुण्य पाहिजे. नामवाचे पहिली गोष्ट पुण्य आणि दुसरी गोष्ट वाणीला सवय लावायला पाहिजे. सवय लावल्याशिवाय वाणी भजन करत नाही, सवय लागली का सुटत नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, ऐका पडिले वळण इंद्रिय. महाराज ज्याला इंद्रियाला सवय लागली का सुटत नाही. म्हणून मी तुम्हाला उदाहरण सांगतो. शरीराला आमचे काही नित्यनेमाचे वारकरी, आळंदी पंढरी त्र्यंबकेश्वरची वारी करणारे, ते बाथरूममध्ये आंघोळीला गेले ना, अंगावर पाणी पडले की हरिपाठ सुरू करते. म्हणून नित्यनेमाचे वारकरी शब्द वापरले. कारण अलीकडं दुर्दैव असे 50% कीर्तनकारालाच हरिपाठ पाठ, म्हणजे टावर खाली रेन नाही. याच्यापेक्षा वाईट कोणतं मला सांगा. अरे म्हणून हे वारकरी जर बाथरूममध्ये आंघोळीला गेले ना, अंगावर पाणी पडले की हरिपाठ सुरू करते. महाराज त्या वारकऱ्याच्या शरीराला वळणच लागलं. अंगावर पाणी पडलं की हरिपाठ सुरू. योग असा. काही वर्षानंतर तो वारकरी मेला. आता मेल्यानंतर मेलेल्या माणसाच्या प्रेताला दारात कुठंतरी आंघोळ घालतात. मी कोणाची बघितली नाही आणि मला घालते तेव्हा कळायचं. अहो त्या म्हाताऱ्याच्या अंगावर पाणी पडण्यास सावकाश. त्या म्हाताऱ्याच्या होटा अशी हालायला सुरुवात झाली. काही तर मागच पळाली. मेले नाही म्हणले, ती जिवंत दिसते. अहो जिवंत नव्हतं, त्याच्या शरीरालाच वळण लागलं.